संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. शिक्षक भरतीच्या दृष्टीने म्हणजे शिक्षक भरतीच्या मागणीसाठी पुणे आयुक्त कार्यालयामध्ये एक आंदोलन सुरू आहे. नेमकं काय आंदोलन आहे आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणखीन एक माहिती कळते की 11वी-12वीच्या जागा ह्या खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे त्या ठिकाणी त्या दिल्या गेल्या नाहीत अशी माहिती अनेक वेळेला आपण सर्वजण ऐकतोय. तर याबाबतची सुद्धा वस्तुस्थिती मी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये सांगेल. परंतु हे खरं आहे की जागा कमी येत आहेत 11वी-12वीच्या, आणि जर त्या कमी आल्या आत्ता तर मेरिटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसेल. आणि ज्यांचे मेरिट 11वी-12वीला जाण्याचं आहे, ज्युनियरला जाण्याचं आहे, ते मुलं 6 ते 8, 1 ते 5ला त्या ठिकाणी खाली येतील जर त्यांचं DED सुद्धा झालेलं असेल तर. त्या संदर्भातला आपण वेगळा व्हिडिओ करूया. परंतु मागणी काय आहे ते बघूया की जे पुणे आयुक्त कार्यालयामध्ये 24 तारखेपासून आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये नेमकी मागणी काय आहे, ते आंदोलन कोणाचं सुरू आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचं हे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन येत्या 24 तारखेपासून त्या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या 4 आहेत. 4 मागण्या कुठल्या आहेत तर पहिली मागणी आहे की जिल्हा परिषद क्रीडा शिक्षकांची सेवा प्रवेश नियमावली व सेवा शर्ती तात्काळ जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी, ही पहिली मागणी त्या ठिकाणी आहे. कारण क्रीडा शिक्षकांच्या संदर्भातल्या RR अजून नसल्याकारणाने ही मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली की ती सेवा नियमावली प्रवेश नियमावली त्या ठिकाणी ठरवावी. दुसरी मागणी आहे की शासन निर्णय 2 जानेवारी 2026 नुसार मंजूर 4860 क्रीडा शिक्षकांची सर्व 100% पदे ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिल्याच टप्प्यात भरावीत. म्हणजे जेवढे केंद्र आहेत 4860 या प्रत्येक केंद्रावरती एक शिक्षक याप्रमाणे ती त्या ठिकाणी भरण्यात यावीत. आता ही जरी मागणी असली तरी यामध्ये एक गोष्ट निश्चितपणे आहे की काही आपले शिक्षक आहेत जे स्पोर्ट कोट्यातून लागलेले आहेत, तर त्यांना सुद्धा क्रीडा शिक्षक म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिल्या जाते किंवा त्यांना ते घेतल्या जातात. त्यामुळं किती क्रीडा शिक्षक आता जे क्रीडा शिक्षक म्हणून लागतात, जे स्पोर्ट पर्सन म्हणून लागतात, त्यांना सुद्धा क्रीडा समन्वय किंवा तालुक्याचं क्रीडा शिक्षकाची जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली असते. त्यामुळं या जागा त्या ठिकाणी मायनस करूनच शासन ह्या जागा देऊ शकतं किंवा देतील. आता त्यांनी जरी मागणी 4860 जागेची केली असली तरी माहिती कळते की दुसऱ्या टप्प्यात 1300-1400 जागा देण्यास शासन तयार झालेलं आहे. परंतु जागा जे आहेत ते जागा वाढून मिळण्यासाठी अनेक लोकांचे प्रयत्न त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात. हे सुद्धा एक नवीन मागणी त्यामध्ये आहे. म्हणजे त्यांची मागणी जे क्रीडा शिक्षक आहेत त्यांची मागणी आहे. तिसरी मागणी आहे की 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार रिक्त होणाऱ्या शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षकांची पदावर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावी. आता काय होतं की जे क्रीडा शिक्षकांची रिक्त पदे होतात त्या ठिकाणी इतर विषयाचे शिक्षक घेतले जातात, तर ते घेऊ नये, त्या जागेवरती क्रीडा शिक्षकच नेमावं अशी एक मागणी ही तिसरी मागणी आहे. चौथी मागणी आहे की जिल्हा परिषद केंद्र शाळा, माध्यमिक शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा, समाज कल्याण या विभागामधली जी क्रीडा शिक्षकांची पदे आहेत, जे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असतील, ही सर्व पदे ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच भरावी, ही सुद्धा शेवटची मागणी त्या ठिकाणी आहे. आणि पवित्र पोर्टल टेट 2025ची प्रक्रिया ही तात्काळ सुरू करावी, ही सुद्धा मागणी म्हणजे यामध्ये शेवटी करण्यात आलेली आहे. त्यामुळं 24 तारखेपासून तिथं बेमुदत आंदोलन सुरू आहे, उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे क्रीडा शिक्षकांच्या मागणी संदर्भामध्ये. आता क्रीडा शिक्षकांची जागा ह्या मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी येतील. कारण याच्या आधी सुद्धा बघितलं असेल की 17 आणि 22च्या भरतीत एवढ्या जागा आल्या नाहीत, तेवढ्या जागा निश्चितपणे 25च्या भरतीमध्ये शासनाकडनं येतील. ती कार्यवाही सुरू आहे. परंतु बाकी जे आहेत कला शिक्षक म्हणजे चित्रकलाचे ATD-वाले त्यांच्या जागा नाही आहेत किंवा त्यांना अजून असे कुठलं जागा संदर्भातलं शासनानं कुठलंही धोरण त्या ठिकाणी दिलेलं नाही. त्यामुळे ATDच्या जागा येतील का नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे ATD-वाल्यांनी सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतात. परंतु ही जी क्रीडा शिक्षकांची मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये आत्ता आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाचे काही अपडेट, जे काही अपडेट असतील किंवा शासनाचं काय धोरण आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूच. पुन्हा त्यांच्याकडनं अपडेट घेऊन तुम्हाला मी सांगेल. परंतु जे क्रीडा शिक्षक असतील, ज्यांची ही मागणी जी रास्त आहे, कारण क्रीडा शिक्षकांचे पदे भरले गेले पाहिजे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तो फक्त अभ्यासातूनच होत नाही, तर तो क्रीडाच्या माध्यमातून मैदानावरती सुद्धा होतो. त्यामुळं मैदानातले खेळ खेळताना विद्यार्थी हा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी त्याचा होतो. त्यामुळं क्रीडा शिक्षकांची पदे ही निश्चितपणे भरली गेली पाहिजे आणि प्रत्येक जे केंद्रामध्ये एक जागा त्यांनी दिलेली ती प्रत्येक विभागामध्ये म्हणजे केंद्र शाळेमध्ये एक शिक्षक त्यांनी त्या ठिकाणी द्यावा, ही सुद्धा जी मागणी त्यांची जी ती रास्त मागणी आहे. त्यामुळं जे क्रीडा भरतीमध्ये किंवा क्रीडा शिक्षकांसाठी तयारी करत असतील, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहे क्रीडा शिक्षकांच्या, त्या सर्वांना आपण या यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा मी संघटनेच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी जरूर आंदोलनामध्ये जावं, या आंदोलनाचा भाग व्हावं. कारण सर्वांना आत्ता एक उदाहरण सर्वांसमोर आहे. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले, सर्व भारतातले लोक तरुण एकत्र येऊन त्यांनी जे मागण्या मान्य करून घेतल्या, तर यावरून एक गोष्ट लक्षात येते की जर तरुण एकत्र आले, जर सर्व शिक्षक, आता भावी शिक्षक जर एकत्र येतील, तिथे ताकद जर वाढली, तर निश्चितपणे तुमच्या मागण्या ह्या पूर्ण होतील. कारण जर तुम्ही त्या ठिकाणी आलात तर ही लढाई तुमचीच आहे. त्यामुळं मी सुद्धा विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यात यावीत. यासाठी आज आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आंदोलनासाठी तुम्ही सुद्धा उपस्थित राहावं, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो. आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता शिक्षक भरती त्यानंतरचे जे काही अपडेट असतील, कारण महत्त्वाचे आहेत, त्या संदर्भात अनेक जणांचे गायडन्स बॅच चालू असतील, परंतु आपण सुद्धा गायडन्स बॅच चालू करतोय. आणि त्या गायडन्स बॅचमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर दिलेलं लिंक जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकेल, कमेंटमध्ये टाकेल, त्या व्हॉट्सअपच्या लिंकला तुम्ही जॉईन करू शकता. एकही रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही. मोफत पद्धतीनं आपण ही बॅच जी आहे ती सुरू करत आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.